मौजे चिंचगड प्रवेशद्वार। श्री इष्टदेवताभ्यो पूजनं च करियेक्षः विजय शांताकारं। शिवरायांचे पायी आम्ही भगवा आमचा रक्त श्री सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी दिशाचं नाव घेतो शिवशाहीचा भक्त। माननीय घोसाळकर साहेब तसेच शेतीचे देशपांडे संजीव येसावरे गावापासून सुरुवात आहे। माझा पहिला कार्यक्रम आहे आजच्या दिवसाचा। परंतु निवडणुका जातात परंतु गावामध्ये कुठलाही वाद न होता संपूर्ण गाव आज एकत्र आलेलं आहे याचं नक्कीच मला आमदार म्हणून मला समाधान आहे। असंच आपली एकी कायमस्वरूपी टिकून राहावं। सर्व मायरोष्टींचं स्वागत। गावी आलोय कोकणामध्ये। तर आज आहे आमच्या गावी पूजा आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे कारण मी मार्केटिंगची व्हिडिओ दाखवत असतो ज्यावेळी मुंबईला असतो। आज गावी आलोय तर सत्यनारायणाची महापूजा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याच्यामध्ये कार्यक्रम पण आहेत महिलांचे हल्दी कुंकू वगैरे आहे ते सुद्धा आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओमध्ये कंटिन्यू आपल्या चॅनल नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पूजेची तयारी चालू आहे। इकडे डान्स होणार आहेत आणि ह्या साईडला पूजेची तयारी चालू आहे आतमध्ये। पूजेची तयारी चालू आहे इथे। इकडे पूजेची तयारी आहे। इकडे पार्थ आहे। पार्थ काय करतो इकडे? आता आम्ही हे फुलं सॉर्ट करतोय। अच्छा नंतर ते पूजेला लागणार आहे। मौजे चिंचगड प्रवेशद्वार हे असं आहे। आपण जाऊया गावचं पाणी पितात ना लोक कुठे आहेत चला जाऊन बघूया आपण। बापरे खूप लांब आहे पाणी पिण्याचं। खूप छान आहे इकडे हिरवगार। कालच पाऊस पडला इकडे। पावसाळ्यात हे ना सगळी नदी ना पूर्ण पॅक असते। खूप मोठं पाणी येतं इकडे। हे बघा इकडे चिंचगड गावची पाणी पिण्यासाठी विहीर आहे इकडे। चला आपण बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे। मी आता आले रिद्धीच्या गावी। हे बघा असं आहे। मला वाटतं इथे आता पूजा होणार आहे। म्हणजे पॅक केलेली आहे। खोल आहे का? खोल नाही कधी आटत नाही पाणी। शिवाय शुभ पुण्यतीर्थ प्रथम पाच फळ्याच्या मथा ग्रामस्थ लाईव्ह उभे राहा तुमचा फोटो। ओम नमः शिवाय शुभ पुण्यतीर्थ श्री केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः त्रिविक्रमाय नमः हर्षिकेशाय नमः। सर्वांना टिळा लावा जरा। शंभो प्राप्ते जपे विनी योगः पृथ्वी देवी चाराय पवित्रचारसा सुपुण्यतीर्थो महारुद्रावतार सूर्यवंशी देवता पूजनं च करियेक्षः। श्री इष्टदेवताभ्यो पूजनं च करियेक्षः। ज्ञानस्वं गंगा पार्वती परमेश्वर देवता जलदेवता सूर्यनारायण देवता पूजनं मम करियेक्षः। भरतवर्ष भरतखंडे जम्बूद्वीप गंगा माता पूजनं च करियेक्षः। शुभ पुण्यतीर्थो
सूर्यनारायण देवता नतमस्तक पूजनं च करिये क्षय विजय आभय आरोग्य ऐश्वर्य संतति संपत्ति धन यश कीर्ति शुभ लाभ प्राप्त्यर्थ मनोकामना पूर्णम करिये क्षय गंगा माते की जय गाव देवी माते की जय हर हर महादेव शंभो। त्या प्रित्यर्थ आज गंगा मातेला असं वंदन आहे की जलदेवता आज ज्या ठिकाणी काही अपरिहार्य कारणामुळे कोणाचा हात लागला असेल चुकीचा माफीचा, तरी ही गंगा माता आमची काही जलदेवता थोडीशी आम्हाला विलंब करते, तर खरोखर आमच्या हातून चूक झाली आहे। मग विभूती रुद्राक्ष पदोदक गणाचार आदी देव शिवाचे भक्त या ठिकाणी आलेत, त्यांच्या हाताला शिवाय दे आणि त्यांच्या मनोकामनाशी पूर्ण कर। हर 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 महादेव शंभो। हा प्रथम जागेवाल्याचा मान देणार आहे हा आणि महापौर। चला आता पूजा झालेली आहे, तर खाली जाऊन बघूया कोटे गावामध्ये किती तयारी झाली पूजेची। अर्ध काम झालं आहे आता आपण देवाची मूर्ती आणलेली आहे। 5 पाया पाणी आणि 5 पाया तीर्थ स्नान करा श्रीकृष्णाला। श्रीकृष्ण भगवान वेद व्यास ऋषी समागमे। तू हातावरती असं उजव्यात नेती धो 5 पाय झाल्यावर पुन्हा पाणी घ्यायचं आणि देवाला स्वच्छ धुवून घ्या। शंभो प्राप्ते जपे विनी या वर्ष तांब्याने पाणी आणि गंगेचे स्नान करा। गंगांता तारम भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिगम्यं वंदे विष्णु इति सर्वधानं। उची फुलं हातामध्ये येऊ द्या, 9 फुलवा। ओम नमः शिवाय श्री इंद्र ब्रह्मणे नमः प्रियाणत्वा प्रियापति हवामहे एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। पुरुषो उत्तमाय नमः शिवाय नमः स्थानवे नमः संभवने नमः भावने नमः मंत्रांगनं श्रेष्ठे नमः ऐकाय नमः नैकाय नमः काय नमः यस्मै नमः तस्मै नमः लोकवंदनाथाय नमः भक्तवत्सलाय नमः। शिवरायांचे पायी आम्ही भगवा आमचा रक्त श्री सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी दिशाचं नाव घेतो शिवशाहीचा भक्त। सत्यनारायणांच्या पूजेला बसण्याचा मिळाला मान, दिग्गजरावांच्या संसारात आहे मी खूप छान। जाखमता स्टेडियमवर खेळत होतो क्रिकेट, आमच्या रुपालीला माझ्या बायकोला बघताना पडली माझी लगेच विकेट। सर्वांगी सुंदर कंठी झळके माळ मुक्त फळाचे। जय देव जय 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 मंगल मूर्ते वशी मंगल मूर्ते दर्शन माते मान कामना तुझे। जय देव रत्नाखचित भारत गौरी कुमरा चंदनाचे ओटी कुंकुमरेश्वरा। सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेंद्रिय पूजा करावा प्रभूची भावना करून यज्ञम सकल पया नारायणाची समर्पयाने अतुलम केशव राम नारायण शुद्ध दामोदर वासुदेव श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक राम। दादाला योगेश कदमचा आलेला आहे। मंडणगड दापोली खेड विधानसभेचे आपले कार्यसम्राट आमदार सन्माननीय योगेश दादा कदम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत, तर योगेश दादांचं मनपूर्वक आभार शिवशाही मित्र मंडळ, त्याचबरोबर प्रतापजी घोसाळकर
हॅलो. आपल्या मंडळाकडे दापोली खेड तालुक्याचे आमदार माननीय योगेशदादा कदम यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच आमचे हॅलो तसेच आमचे तालुका प्रमुख माननीय घोसाळकर साहेब, तसेच क्षितिज देशपांडे, संजीव येसावरे साहेब, तसेच राजेश भवने, या सगळ्यांचं आगमन इथे झालेलं आहे. तरी मी विनंती करतो की शिवशाही मित्र मंडळाचे जे पदाधिकारी आहेत ते त्यांनी आसनबद्ध व्हायचं आहे. आणि खरोखर इथे आज अमकोलवरनं आपले पदाधिकारी गावणूक साहेब आलेले आहेत. तसेच राजाजी भवने साहेब, येसावरे साहेब, घोसाळकर साहेब आणि आपले लाडके आमदार ज्यांच्या ग्रुपवरती मी नेहमी आहे, आमचे आमदार साहेब योगेशदादा कदम, आमचे शिवशाही मित्रमंडळाचे अध्यक्ष रविभाई पिंपळकर, आमचे रिटायर PI अशोकदादा, आमचे राठे साहेब, निलेश भानशे साहेब, आपले गुणाजी गावणूक, तसेच आमचे माजी अध्यक्ष यशवंत अष्टमकर, मुंबई कार्यकर्ते जे टेमकर, तसेच रघुनाथजी बोरले कुठे गेले ते आहेत. असे सगळे मुंबईकर आमचे ग्रामस्थ आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असून मी विनंती करतो की जे टेमकर साहेबांना कार्यसम्राट आमदार योगेशदादा कदम यांचं आगमन झालेलं आहे. यांच्या माध्यमातून आपण आपली कामं करतच आहोत आणि त्यांच्या जोडीला तालुका प्रमुख देखील प्रतापजी घोसाळकर साहेब, आमचे मित्र निलेश भानशे, मोरे, भवने साहेब, येसावरे साहेब यांचे देखील आज या कार्यक्रमात आपण उपस्थित आहात. त्याबद्दल मी प्रथम मनपूर्वक आमच्या शिवशाही मित्रमंडळाच्या तर्फे त्यांचं स्वागत करतो. आणि आमच्या या छोट्याशा सत्यनारायणच्या महापूजेला एक निमंत्रण म्हणून आम्ही त्यांना एक सहज विनंती केली की दादा आपलं जर दौरा या साईडमध्ये असेल, आपल्या विभागात असेल, तर आमची दरवर्षाप्रमाणे ही सत्यनारायणची महापूजा आणि हे 25वे वर्ष आहे. या 25व्या वर्ष आहे असल्या कारणाने आपल्या या धावपळीच्या वातावरणात देखील तुम्ही जर भेट दिलीत तर खूपच छान असं होईल. आणि आमच्या या छोट्याशा विनंतीला मान देऊन दादाने हे आमचं आमंत्रण स्वीकारून आज धावपळीच्या वेळेतसुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे. त्याबद्दल मी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचे प्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मी आमदार आपले योगेशदादा यांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्या या शुभ कार्याला सुरुवात करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. अच्छा, त्याच्यामुळे इथून त्यांना पुढे जायचं असल्या कारणाने त्यांनी धावती का होईना पण आपल्याला भेट दिली. खूप त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन, सन्मान चिन्ह देऊन दादांच्या जो सत्कार होईल तुम्ही विनंती करतो. आमचे PI साहेब, आमच्या शिवशाही मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि मुंबई कार्यकर्ते यांनी मंचावरती येऊन त्यांचा जोरात सत्कार करायचा आहे, जेणेकरून आपल्याकडे 5 वर्षापर्यंत येईल. हे पण बघा, शाल, श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे.
हे पण घ्या हां हां नाही चालेल थोडं हां धागा आले. हॅलो दादा तिकडे उभं राहा ना, तिकडे सुभाषदा बसाल का तिकडे? हां तुम्ही इकडे. केशवरांचं असतं त्याच्या वेळेला करून घेतो आपण करायचं ना, आमदारांना सांगतो ना, आमदारांना सांगतो. तसेच विनंती करतो राजाजी भवने साहेब सुशांत यांनी करायचं आहे. सुशांत कुठे आहे? त्याने करतो. सुशीलला मी दुसरा देतोय मान. या गावणूक साहेब यांचा जो सत्कार आमचे मंगेशजी अष्टमकर साहेब करतील. घ्या ना, घ्या जा. संदीप जा या लवकर. प्रत्येकाला चान्स दे सगळ्यांना. टाईम होईल, बाकी आहे ना, नावं लवकर आठवत नाही ना. त्यातूनच एकाने अशी झेप घेतली की तो आज कुठे पश्चिम बंगालच्या बाउंड्रीवरती आज जवान म्हणून काम करतोय. असा आमचा विरेश राहटे याचा सत्कार मी विनंती करतो. आमदार साहेब आमच्या हातून व्हावं, तुमच्या हातून व्हावं असं मी विनंती करतो तुम्हाला. विरेश आणि सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आता. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. जे दोन शब्द ऐकण्यासाठी आज आपण 4-5 वर्ष जी वाट पाहतोय आणि कानावर कधी पडतील असे आपण जी वाट पाहतोय, असे आमचे लाडके आमदार साहेब यांनी 2 शब्दामध्ये मार्गदर्शन करायचं आहे. 4 बोलत तरी चालेल. हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना महासमुद्र हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज सिसगर येथे रौप्य महोत्सवी आपल्या वाडीच्या या गावाच्या गाणिमाच्या निमित्ताने सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने इथे उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, ह्या गावचे अध्यक्ष पिंपळकर असतील, रिटायर्ड PI राठे असतील, ज्याने उत्तुंग अशी झेप घेतली. मला वाटतं अग्निवीर ह्या अग्निवीर ह्या योजनेमधून केंद्र सरकारच्या ह्या पुढाकारामधून ज्या तरुणाला इथे संधी मिळाली आहे त्या आपल्या मतदारसंघातील विरेश राठे आणि ह्या गावातील सर्व ग्रामस्थ, मुंबई मंडळाचे अध्यक्ष, माझे सर्व तरुण सहकारी, बंधू बहीण माता. थोडक्यातच बोलून दिवसभर कार्यक्रम आहे. मे महिना असल्याने सिसगर गावापासून सुरुवात आहे. माझा पहिला कार्यक्रम आहे आजच्या दिवसाचा आणि खेडच्या अगदी मतदारसंघाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचायचे. परंतु ही गोष्ट खरी आहे, जवळ 3 ते 4 वर्षाच्या कालावधीनंतर आपल्या पूजेच्या निमित्ताने आलो आहे.
मला वाटतं मागे मी आपल्या मंदिराच्या कार्यक्रमाला मी गेल्या वर्षी आले. गेल्या वर्षी मी मंदिराच्या कार्यक्रमासाठी मी आलो होतो. त्यावेळेला एक सभा मंडपाची आणि सभागृहाची मागणी तिथे माझ्यासमोर झाली होती. काहीतरी मला वाटतं जागेची काहीतरी अडचण असल्यामुळे ते बक्षीस पत्र झाले नाही. परंतु मला समजतं की गावठाणची जागा आहे आणि गावठाणची जागा असेल तर त्याला कुठलीही अडचण येणार नाही. सरकारी जागेत फक्त जिल्हाधिकाऱ्याची एनओसी घ्यावी लागते आणि ते एनओसी मिळवण्यासाठी तालुका म्हणून प्रताप जे आहेतच, आपले सर्व सहकारी आहेतच. परंतु आता तुम्ही त्यांचा विशेष सन्मान सत्कार केला. ते भगवानजी घाडी देखील आता इथे आलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांना द्या म्हणजे कागदोपत्री पाठपुरावा करून जिल्हाधिकाऱ्यांची एनओसी मिळवण्यापर्यंत सगळं सहकार्य तुम्हाला तिथून नक्कीच मिळेल. बाकी तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती प्रतापजी सगळी मंडळी मदत करण्यासाठी आहेतच. एकंदरीत आता रस्ता देखील आपण आपल्या गावापर्यंत आपण जवळपास पूर्ण केला आहे. म्हणजे फक्त शेवटचे कार्पेट टाकायचं बाकी आहे. देखील मी संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना देईनच. पण नक्कीच आज 4 वर्षानंतर आलोय. परंतु आता मात्र पुन्हा 4 वर्ष लावणार नाही. पुन्हा किंवा लवकर येईल आणि पुन्हा पुढच्या वर्षीच्या पूजेला देखील पुन्हा आमदार म्हणूनच नक्की योगेश समिती हजर असणार विश्वास आहे. मंत्री म्हणून आमदार जनता करते, मंत्री नेते करतात. जनता आमदार करेल हा विश्वास आहे. बाकी मंत्री बनण्यासाठी बरीचशी रस्सीखेच असते. पण त्यासाठी मी काही मंत्री व्हायला काही राजकारणात आलेलो नाही. आपलं सर्वांचे आशीर्वाद असेल तर नक्की ते देखील होईल. परंतु आमदार म्हणून आपल्या मंडणगड तालुक्याला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन द्यायचं माझं स्वप्न आहे. एक आपण सर्व आज मुंबईकर सगळी तरुण मंडळी आज इथे कार्यक्रमाच्या निमित्तानं आली आहे. परंतु आजचा कार्यक्रम संपला, पुढे 1-2 दिवस काही असं थांबतील. परंतु नंतर निम्म्यापेक्षा जास्त गाव आमचं रिकामं होईल. आणि स्थानिक पातळीवरती रोजगार नाही, स्थानिक पातळीवरती उद्योग नाही, आमच्या तरुण मंडळाला कुठला काम हाताशी नाही. ही परिस्थिती आपली कोकणाची बदलली पाहिजे ह्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आमदार म्हणून मी रस्ता केला, आमदार म्हणून मी सभामंडप करेन, आमदार म्हणून आपल्या वाडीअंतर गावांतर कामं मी करेनच. परंतु आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत रोजगाराची निर्मिती होत नाही, उद्योग जोपर्यंत मोठे येत नाही, तोपर्यंत मी यशस्वी आमदार झालो असं मी मानत नाही. तो उद्देश घेऊन मी काम करतोय. त्यासाठी आपण आपल्या तालुक्यामध्ये आपण पाट शिरगाव या ठिकाणी जवळपास 850 एकरच्या जागेमध्ये MIDC करायचा आपण तिथे निर्णय सरकारकडून आपण करून घेतोय. म्हणजे जसं लोट्याला मोठी MIDC आहे, जसं रोहायला महाडला मोठी MIDC आहे, तसं आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये मोठी MIDC होण्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि मला विश्वास आहे लवकरच त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. आज आपलं सरकार आहे, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आणि उदयजी सामंत साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, हे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आहेत. आणि उद्योगमंत्री बघ माझ्या दारात असताना मी त्याच्यामधनं आपण का सोडावं आणि म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करून आपण MIDC आपल्या मतदारसंघामध्ये होण्यासाठी, आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये होण्यासाठी माझे प्रयत्न. मला नक्की विश्वास आहे की त्याला मंजुरी ही आचारसंहिता संपली की लवकरच त्याला मंजुरी देखील मिळेल. एकंदरीत आपलं माझी जबाबदारी म्हणून नक्कीच आपण आता बघितलं असेल आपला संपूर्ण रस्ता म्हणजे आपण दापोलीची हद्द सोडली की आपल्या देवारे फाटेपर्यंत संपूर्ण रस्ता हा रुंदीकरण करून घेतलाय. हे काम आपल्या मार्फतच होत आहे. याही कामाचं लवकरच उद्घाटन आचारसंहिता संपली या संपूर्ण कामाचं आपण उद्घाटन आपण घेणार आहोत. मला वारंवार तक्रारी यायच्या की या भागामध्ये डंपर जात असतात किंवा एसटी एखादी समोर आली की तरी देखील त्रास व्हायचा आणि अपघाताची शक्यता असायची. ते लक्षात घेता आपण संपूर्ण रस्त्याचं आपण रुंदीकरण करायला मला वाटतं 2 टप्प्यामध्ये आपण 2.5 ते 2.3 कोटीचा निधी आपण मंजूर करून घेतलाय आणि त्याचं काम आज जवळपास हे पूर्ण जाते. तर अशा पद्धतीने हे असा भरघोस निधी आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणतोय आणि कोट्यवधीची कामं प्रत्येक गावामध्ये आपण कोट्यवधीची विकास आपण ही करतोय. दुसरी एक मागणी माझ्याकडे जी आली होती ती म्हणजे एसटीची एक मागणी माझ्याकडे आलेली आहे. शेवरे ग्रामस्थांनी ती शेवरे आणि वडोलीच्या ग्रामस्थांनी ती मागणी माझ्याकडे केली. त्याचा लाभ नक्कीच आपल्या पंचक्रोशीमधील देखील सर्वांना तिथे होणार आहे. मला असे विविध प्रश्न सोडवण्यामध्ये नक्कीच आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपण सर्वांनी मी आधी काही घेणार नाही. आपण सर्व नेहमी आपल्या गावाच्या विकासामध्ये घालत असतात आणि सर्वांचं कौतुक करावं थोडं कमी आहे. आणि मला एक नक्कीच एका गोष्टीचं मला समाधान आहे की आता सिद्धरगाव हे हळूहळू आता एकत्र येत आहे आणि सिद्धरगाव आता एक गटा राहून आणि नक्कीच आपल्या सर्वांचं सहकार्य राजकारण म्हणून मी बोलत नाहीये परंतु निवडणुका येतात निवडणुका जातात
परंतु गावामध्ये कुठलाही वाद न होता संपूर्ण गाव आज एकत्र आलेलं आहे याचं नक्कीच मला आमदार म्हणून मला समाधान आहे. असंच आपली एकी कायमस्वरूपी टिकून राहावं एवढीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या मनपूर्वक शुभेच्छा करून इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना फोन केला होता की कॉन्ट्रॅक्टर कुठे गायब झाला काय म्हणून, तर कारण लोक आम्हाला प्रश्न विचारतात. तर त्याच्यानंतर सिद्धेशजीने मला एक नंबर पाठवला, हां त्याचा नंबर पाठवला, त्याला फोन केला. तो बोलतो 2 दिवसामध्ये चालू होईल. अजून पण काम चालू झालेलं नाही. त्याच्यानंतर आपल्या गेटचं कलर काम चालू होतं आणि ते कलर काम आम्हाला वरती म्हणजे हे करायचे होते, काय परांजी करायची होती. तर परांजी केल्याच्या नंतर आतमध्ये हे म्हणजे हे ते आला नसता काहीच कुठल्या गोष्टी. त्यासाठी भाईने पण भरपूर प्रयत्न केले, पण त्याने माझा नंबरच ब्लॉक करून टाकलाय. तर तुम्ही माझा लक्ष ठेवा आणि लगेच ह्या 4 दिवसामध्ये होईल असं तुम्ही हे करा. त्याला माझा मेसेज जाईल आज आणि बरोबर. अच्छा ठीक आहे. आमच्या मुंबईचे कार्यकर्ते जयंत टेमकर साहेब यांना विनंती करतो की आपण प्रस्ताविका मांडायचे. धन्यवाद. आपले सन्माननीय कार्यसम्राट आमदार योगेश दादा यांचं आगमन झालं आहे. आपल्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे घाडगे साहेब, घोसाळकर साहेब, केसावरे साहेब, भवने आणि मोरे, निलेश वगैरे या सर्वांचे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर एक सत्कार राहिलेला आहे. आमचे चिंचगडचे सुपुत्र आज उच्च शिक्षित होऊन होय का अमेरिकेला ते आज आहेत असे आमचे चेतनजी करण उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. खरोखर त्या 2 दिवसाच्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा त्यांनी 2 वर्ष USA असून देखील आम्हाला असं वाटत होतं की कदाचित ते बॅटिंग विसरले असणार, पण खरोखर बॅटिंग मध्ये त्यांनी एक जान आणली. त्याचबरोबर ते आज स्वतः बॅटिंग पेक्षा गावाला विसरले नाही ते. बॅटिंग पेक्षा ते आज आपल्या गावाला देखील म्हणजे विसरू शकत नाही. त्यांचा सत्कार सुद्धा दादाच्या हस्ते होईल. चेतन आता इंडियामध्ये येते मग आम्हाला पण फायदा होईल आणि पुष्पगुच्छ आणि शिवप्रतिमा देऊन दादांच्या हस्ते स्वागत होत आहे. काय केलं शिक्षण, काय केलं? मास्टर्स कशामध्ये? काही गडबडीमध्ये थोडंसं राहून गेलं होतं. आपल्याकडे अंकोलची रेंज अति जागा BSNL चालू होईल. अंकोलला BSNL चालतो थोडा ती जावयाची रेंज आहे ना ती इकडे येते जिओ आपल्या BSNLची, पण जिओ आम्हाला काहीच नाही. अच्छा मला एक ग्रामपंचायत पत्र द्या. मला ग्रामपंचायत माझं नाव एक पत्र द्या जिओच्या टावरसाठी. मी जिओला पत्र लिहितो. होईल ते सांगतो मी. जिओचा तरी आला ना भरपूर झाला. नाही करतो मी. धन्यवाद. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. ओके. दरवर्षी येत राहा. कुठे घेऊया? इथे घेऊया ना. येते संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. बघूया कोणती कोणती भाजी आहे जेवणामध्ये, कोणते कोणते पदार्थ आहेत खायला. चला आपण हे व्हेज कोल्हापुरी, गुलाबजामुन आणि ते हे आहे चणा डाळ कोबी, हे आहे डाळ, ही आहे दाल, पापड आणि पुढे राईस. आणि हे आमचे कॅटरेस वाले. हो इकडे या. हे कॅटरेस वाले आहेत का? हे आमचे कॅटरेस वाले कवडोलचे कॅटरेस वाले. नैवेद्य दाखवतात ना? अच्छा आहे बघा नैवेद्य दाखवतात. दाखवला
आशू हे बस. टेमकर, अश्विनी करण, जयश्री टेमकर, तन्वी पिंपळकर, रश्मी बोरले, माधवी अष्टमकर, रोशनी रत्नाकर पिंपळकर, गीता अशोक राटे, विजय टेमकर, मनीषा राटे या सर्व महिलांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. गणरायाचं नाव एक गीत बोलून नंतर कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. कारण प्रथम सुरुवात आपण गणरायाच्याच नावाने करतो. तशीच आज हळदी कुंकवाची सुरुवात गणरायाच्या गीताने करायची आहे. जीवन गाओ सुख शांतीचे जीवन जाओ नाही म्हणी याचना गणेशा हीच तुम्हा प्रार्थना गणेशा हीच तुम्हा प्रार्थना. ए भगवंता सांभाळावे या संसारी सांभाळावे या संसारी हीच असे प्रार्थना. तसेच उपाध्यक्षा शालिनी शैलेश राटे यांचं स्वागत महिला मंडळ मुंबई उपाध्यक्षा जयश्री जयेश टेमकर यांनी करा असे मी त्यांना विनंती करते. आपला हळदीकुंकू करण्यात येत आहे त्या दिशा दिगेश चिचगारकर यांचं स्वागत आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई लक्ष्मण बोरले यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. ग्रामीण समजले ना. ज्या गावावर राहतात त्या महिला सगळ्यांना समजत नाही का. 9 वारी एक साईडला आणि 6 वारी एक साईडला उभे राहा. फोटो घ्यायचे त्यांना आधी दे. हात लावा जरा. सर्व मायरोष्टींचं स्वागत आमच्या मुंबई उपाध्यक्षा जयश्री जयेश टेमकर यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. तसेच मुंबई सचिव तन्वी तेजस पिंपळकर यांनी सर्व मायरोष्टींचं स्वागत करावं अशी त्यांना विनंती करते. त्यांचा ते काढ नंतर इकडे काढ. तर मंडळी तुम्ही मगाशी पाहिलात आपल्या जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर मला दाखवते बघा. इकडे या. काय काय सांगते इकडे अश्विनी हळदी कुंकवासाठी पाहू शकता. इकडे अशी प्लेट आहे बघा. अशी प्लेट ठेवली आहे. एक चॉकलेट आणि केळं हे वाहन आहे. हळदी कुंकवासाठी वाहन आहे. आणि सगळ्या महिला मंडळ बघा सगळे बिझी आहेत. आपापली सेल्फी काढतात महिला मंडळ. जा. सुरुवात हात लावता नाही. हळू एकदा खाली पडला की गडी बाद नाही. हो नाही का. हो माझ्या वर्षावर काय खाल्लात खाल्लात. धन्यवाद. सुंदरसा पैसा पहिल्यात मला वाटतं घरी प्रॅक्टिस करून आलेले आहे.
बहुतेक सीमा सुलेले टेम्पर वाव काय सुंदर आहे आधी दोन नाही उठायचं आहे उठायचं नाहीये जागेवरून शाबास शाबास गेला होता तो भोवतीची तोडणीत आला होता पण खाली आला 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 बरोबर नाही आलाय काय काकी काय होतं येता येईल काय खाली हा बघा दिसतंय का कोण दुसरा मित्र वाचीस होय नाही काय एवढ्या खाली मग एवढा होतो एवढा हा आलाय बघा हा फिचकवा बाबा हसू नको भाई ए भाई हसू नको बघ येतोय बघ हा डोळे फिचकवा आला 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 वा आला राजू फुटबॉल जोरदार टाळ्या होऊन जाऊया आपल्या महिला मंडळासाठी नाही होते आला होते नाही म्हणतो पाणी आलाय आलाय नाही आले सांगायचं नाही अश्विनी कराड आणि सायली आगरे हे बाजू बाजू लाडो मागे वा शिकलेले जास्त आहेत वाचली हो बाय मागे जरा मागे ए मागे मागे 1 2 3 तळ्यात मळ्यात किती झाल्या तुम्ही ठरवून आवडत वाटतंय ना नाही ना पुढे तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात मळ्यात पाट्या ऋषीच्या पाटी ऋषीच्या पाटी ऋषीच्या मागे बस तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात कसा फटकन गेला गेलाय पुढे तळ्यात मळ्यात मळ्यात पाप पडल्या बस
आधी हात मारायचा नाही आहे. पाठीमागं आहे इकडे. दुसरीच्या थकलेला आहे. तिसरीच्या आहे. दुसरा खेळाडू माधवी येतो. पहिला चार नाही पाहिजे आपला टप्पा नाही पाहिजे. नाही माझी बरोबर आहे. नाही खूप लांब जाते. थोडा जोर थोडासा जोर लावा. थोडासा गेला 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 बघा गेला. नाही सीमाडेंकर पुढे असलेलं नाही यायचंय. वाकायचं नाही. एरिया साईडला मॅडम. पहिल्या चेंडूमध्ये पहिला गोल. दुसरा सुद्धा दोन कशाने वाचलाय. तिसरा चेंडू शेवटचा कॅच आणि थोडासा वाचलेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सर्व विनंतीसाठी. काही सचिन आगळे सुंदरचा प्रयत्न या चारी थांबवा. मी सर्व या खेळाडूंना विनंती करतो. धन्यवाद तुम्ही या खेळामध्ये सहभाग घेतलात. आता या प्रत्येकाने आपापल्या नावात नाव घ्यायचं आहे. नाव घ्यायचं. नाव घ्यायचं आहे. होम मिनिस्टरचं काय नाव आहे? होम मिनिस्टर एकेकाने नाव घ्या. उचला बायका साडे. तुमचं नाव काय? व्हिडिओ काय करता? व्हिडिओ करतो. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. होम मिनिस्टर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचं नाव माधवी यशमकर. बसा बसला. स्टीलच्या ताटात पिकलेली केली. मंगेशरावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजाच्या वेळी. स्टीलच्या ताटात कशी केली? पिकलेली केली. तर तुम्ही आता इथे तर तुम्ही आता इथे महिलांचे होमिस्ट कार्यक्रम पाहिलात. आता इथे आहेत ना लहान मुलांचे डान्स होतात त्यासाठी बघा स्टेज केला इथे. हॅलो हा डीजे ऑन करा. डीजे ऑन करा. डान्स होणार लहान मुलांचे. कासे पितांबर
सवितुर्वरेण्यं